सात जून रोजी संध्याकाळी 5 वाजता मोदींनी देशाला संबोधित करत असताना 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्याच्यातला पहिला निर्णय असा होता, 18 वर्षापासून वरच्या जवळपास सगळ्यांनाच लस जी आहे कोरोनाची ती मोफत देण्यात येईल. 25% लसीच त्यांनी खाजगी दवाखान्यांना खरेदी करण्यास परवानगी दिलेली आहे आणि ज्यांची तयारी आहे पैसे मोजायची असे लोक त्या ठिकाणी जाऊन लस घेऊ शकतात. पण एरवी सर्वसामान्य सगळ्यांसाठी लस मोफत उपलब्ध आहे. केंद्र ही खरेदी करेल, ती राज्यांना पोहोचवेल आणि राज्यांनी फक्त लसीकरण हा कार्यक्रम राबवायचा आहे. दुसरी एक त्याच्याबरोबरची महत्त्वाची घोषणा अशी होती की दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत रॅशनवरती धान्य मिळू शकेल. तुम्ही एक लक्षात घ्या, मी ॲनालायझरच्या व्हिडिओमध्ये गेल्या 1 वर्षापासून सातत्यानं हा मुद्दा मांडत आलेलो होतो. कुठलीही एखादी गोष्ट घडली, घटना घडली, पंतप्रधानांनी विशेषतः केंद्र सरकारने काही निर्णय घेतला की त्याच्या विरोधामध्ये कायमस्वरूपी बोंब करायची असं एक नॅरेशन, विरोधक असोत, काही लिब्रांडो असो, काही पुरोगामी पत्रकार असो, पुरोगामी असो, या सगळ्यांनी असं ठराविक पद्धतीनं चालू आहे. म्हणजे काहीही जरी घडलं तरी विरोध हा पक्का आहे त्याच्यामधला. तुम्ही 24 मार्चला मागच्या वर्षी जेव्हा प्रत्यक्ष लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हाचं तुम्ही लक्षात घ्या परिस्थिती, की जर समजा म्हणजे तेव्हा काय म्हणाले विरोधक की आधी का नाही सांगितलं. समजा आधी काही काळ दिला असता आणि खूप गर्दी उसळली असती, त्याच्यामुळे पण काही असे प्रसंग घडले असते वाईट असे, तर त्याला कोण जबाबदार होतं. बरं, त्याच्यानंतर सगळे लोक जेव्हा 135 कोटी लोक कोरोनामध्ये घरोघरी अडकून पडले, ठप्प झालेलं जनजीवन, अशावेळी मानसिकता लोकांची समजून घेत की सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवाव्या, सगळ्यांनी मिळून दिवे लावावे, सगळ्यांनी मिळून प्रार्थना म्हणाव्यात असं जे, आणि हे ऐच्छिक पुन्हा ह्याच्यामध्ये कुठलाही GR निघालेला नव्हता. याच्या आधीसुद्धा आपल्याकडे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व तर सोडाच, स्वातंत्र्यानंतर काळामध्ये सुद्धा लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्याची जेव्हा कमतरता होती, धान्याची विशेषतः, तेव्हा एक वेळचं जेवण तुम्ही कमी करा, आणि हे साधं सांगितलं तर लोकांनी ऐकलं ते. म्हणजे विविध प्रसंगांनुसार किंवा बांगलादेशच्या युद्धाच्या वेळेस ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी सर्वसामान्य भारतीयांचं एक मानस तयार केलं गेलेलं होतं, असं बऱ्याचदा घडलेलं आहे की आणि हे काही कायदे कानून करून आणि म्हणजे GR काढून होणारी गोष्ट नसते. लोकांची मानसिकता तयार होण्याची गोष्ट असते, पण त्याला विरोध केला गेला. या काळामध्ये दूरदर्शन जे प्रत्यक्ष सरकारी अशी वाहिनी आहे, त्याच्यावरून रामायण, महाभारत, चाणक्य यासारख्या जेव्हा मालिका दाखवल्या गेल्या त्याच्यावर विरोध झाला. वास्तविक पाहता ह्याचा प्रचंड TRP वाढला, त्याच्या जाहिराती वाढल्या, सरकारला त्याच्यातून सुद्धा उत्पन्न झालं हे दाखवून दिलं गेलं. पण तरी विरोध टीका करायची म्हणल्याच्या नंतर काय की टीकाच करायची. 15 ऑगस्ट 2020ला मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना ह्या कोरोनाच्या लसीच्या संदर्भात काहीतरी घोषणा करतील असे आधीच बॉम्ब केल्या गेली. म्हणजे नंतर जेव्हा शशी थरूर सारख्यांनी अगदी आत्तापर्यंत सुद्धा ट्विट केले होते की तुम्ही ही लस जी म्हणता ती जी काय टेस्टिंग झालेले आहेत का, आणि कोवॅक्सिनसारखी लस आम्ही टोचून कशी घेणार नाही, सगळी टीका झाली. तेव्हाही टीका झाली. 16 जानेवारीला पहिला प्रत्यक्ष टीकाकरण म्हणजे हे लसीकरणाची मोहीम चालू होईपर्यंत लसच कशी चूक आहे किंवा ह्या सरकारचा हेतूच कसा वाईट आहे, यांनी पुरेसं त्याच्यावरती ट्रायल्स म्हणजे त्याचे हेच कसे घेतलेले नाही आहेत, काय शास्त्रज्ञांनी मिळून त्याचे जे सगळे हे करायचे असतात टेस्टिंग, त्याच्या विविध पद्धतीने टीका केल्या गेली. इतकंच नाही, अतिशय असभ्यपणे पहिले स्वतः मोदींनी ती लस घेऊन दाखवावी. मोदींनी लस घेतली, मोदींनी लस घेतल्याचा व्हिडिओ टाकला, त्याच्यावरती पण टीका झाली. तुम्ही एक तटस्थपणे लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये मोदी किंवा भाजप तिथं बसलेत हे पण विसरा. एक पंतप्रधान आपत्तीच्या काळामध्ये देशातल्या 130 करोड 35 करोड लोकांना कसं हाताळायचं ह्या चिंतेमध्ये आहे. सगळं जगच्या महामारीमध्ये अडकलेलं आहे, आणि या काळामध्ये काही ना काहीतरी पावलं जेव्हा सरकारकडून उचलले जातात, काही निर्णय घेतले जातात, ते राबवले जातात. अर्थातच ती सगळी जी नोकरशाही ती काही या मोदींनी नेमलेली नसते, ही वर्षानुवर्षे काम करत आलेले लोक आहेत. म्हणजे हे विरोधक टीका करताना विसरतात, अशा काळामध्ये काम करणारे जे काही सगळी यंत्रणा असते ती काही रात्रीतून तयार झालेली नसते. मोदी प्रतिनिधी म्हणून तिथं प्रत्यक्ष सत्तेवरती आहेत, भाजपचं मंत्रिमंडळ आहे. ह्याचा अर्थ असा नसतो की सगळ्या देशभर राज्य तर सोडाच केंद्राचे म्हणून जे कर्मचारी आहेत ते काही नवीन आलेले नाही आहेत.
पण त्याच्यावरती एक विचित्र पद्धतीनं टीका केली. सल्ला देणारे लोक किंवा न्यायालयीन पातळीवरती काम करणारे जे सगळे लोक आहेत ते काही ह्या सरकारने नेमलेले नाही आहेत, पण अचानक त्याच्यावरती टीका सुरू झाली. याच्यानंतर पुढचा टप्पा जेव्हा लसीकरण सुरू झालं आणि अजून दुसरी लाट आलेली नव्हती, तेव्हा सगळ्या राज्यांना याच्या संदर्भामधल्या स्वच्छ सूचना दिल्या गेल्या होत्या. पुढची लाट येऊ शकते याच्या बाबतीतल्या 1-2 नाही 64 बैठका कोरोनाच्या बाबतीमध्ये केंद्र आणि म्हणजे राज्य सरकारमध्ये झालेल्या होत्या. त्यावेळी काय बोंब केल्या गेली की केंद्रानं हे सगळं स्वतःकडं केंद्रीभूत करून ठेवलेलं आहे, हे अतिशय चूक आहे आणि राज्याला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. म्हणजे विशेषतः हे 4-5 विरोधी पक्ष तर असे होते, तृणमूल काँग्रेस, त्याच्यानंतर आम आदमी पक्ष, त्याच्यानंतर समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि महाराष्ट्रातली शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते हे सातत्यानं असं म्हणत होते की बाबा राज्यांना तुम्ही स्वातंत्र्य का देत नाहीत, राज्य त्याचा निर्णय का घेऊ शकत नाहीत, हे कामध्ये येतात. म्हणून अशा वेळी केंद्र सरकारने दुसरी लाट यायच्या आधी सगळ्यांना असं सांगितलं होतं की जे वर्कर आहेत सगळे कोरोना योद्धे जे त्यांचं पहिले लसीकरण करा आणि पहिल्यांदा उपलब्ध झालेल्या लस सगळ्या त्याचा जो साठा आहे तो प्रत्येक राज्याला दिला गेला. दुर्दैवाने राज्यांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या फ्रंटियर वर्कर्स जे आहेत सगळे त्यांच्यावरती पूर्ण लसीकरण केलं नाही. आज हे टीका करतात, हे विसरतात. जेव्हा इतकंच नाही, आत्ता राजस्थान आणि पंजाबमध्ये लस कशी वाया गेली, महाराष्ट्रामध्ये सुद्धा लस वाया गेलेली, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा वाया गेलेली आहे. विविध राज्यांमध्ये ही लस वाया गेली. आधी जेव्हा उपलब्ध होती तेव्हा लोक कुठल्याही कारणानं असो, ती कारणं खरी असो किंवा खोटी असो, की लसीकरण करून घ्यायला सुरुवातीला तयार नव्हते. हे सगळं दुसऱ्या लाटेच्या आधीची गोष्ट आहे. आणि तेव्हा राज्य सरकारातले हे सगळे विरोधी पक्ष विशेषतः असे आरडाओरडा करत होते की आम्हाला स्वातंत्र्य कसं दिलं जात नाही आणि हे केंद्र कसं सगळं स्वतःकडं राखून ठेवतं आहे. जेव्हा केंद्राने परवानगी दिली तेव्हा यांनी स्वतंत्रपणे लस कशी उपलब्ध होऊ शकेल त्यासाठी कसे करार करायचे आहेत विविध कंपन्यांना, अगदी जागतिक पातळीवरचे म्हणजे ग्लोबल टेंडर कसे बोलवायचे, सगळ्याच्या बाबतीमध्ये अपयश आलं. राज्य सरकार ही गोष्ट करू शकले नाहीत. विषय अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आणि सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा यांच्या भाषेमध्ये म्हणजे कान टोचले, त्यांना काय धारेवर धरलं, त्यांचा मूर्खपणा सिद्ध केला, सगळं बाजूला ठेवा की ही गोष्ट केंद्रानंच करायला पाहिजे, राज्य करू शकत आहेत. म्हणजे राज्यांचा जो अपुरेपणा आहे, वास्तविक आरोग्य हा राज्याच्या यादीतला विषय आहे, राज्य सरकारने हाताळायची गोष्ट आहे. पण जेव्हा दुसऱ्या लाटेचं भयानकता समोर आली, सगळ्यांचं अपयश, बहुतांश राज्य सरकारांचं अपयश म्हणण्याच्यापेक्षा त्यांच्या अखत्यारीतलीच गोष्ट नव्हती. मग ते स्वतःच्या जुन्या मतावरून फिरले, पूर्णपणे युटर्न घेतला. म्हणजे अक्षरशः लिखित स्वरूपामध्ये ह्यांचे ट्विट आहेत, ह्यांची केंद्राला लिहिलेली पत्र उपलब्ध आहेत, ह्यांचे प्रवक्ते राष्ट्रीय वाहिन्यांवरती निर्लज्जपणे त्याचं कसं समर्थन करतात तुम्ही बघा. 2-3-4 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ, जानेवारीतले तुम्ही व्हिडिओ काढून बघा. जेव्हा लसीकरण सुरू झालं होतं तेव्हा तृणमूल काँग्रेस असो, समाजवादी पक्ष असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, यांचे प्रवक्ते काय आणि आम आदमी पक्ष असो यांचे प्रवक्ते काय आणि कशा भाषेमध्ये बोलतात तुम्ही एक सर्वसामान्य दर्शक म्हणून सहज चेक करून पहा 4 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ. परिस्थिती जेव्हा दुसऱ्या लाटेमध्ये बिकट झाली, ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला, औषधांचा रेमडेसिवीर म्हणजे इंजेक्शनचा प्रश्न सगळे गंभीर व्हायला लागले, तर मग मात्र सगळ्यांनी हात वरती केले आणि अशा वेळी संकटाच्या परिस्थितीमध्ये सगळं काही केंद्रावरती त्याचं ठेपर ठेवून मोकळे झाले. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये केंद्र पातळीवरतीच निर्णय घेतले गेले पाहिजे हे अधोरेखित केलं. खरं तर केंद्राची ह्याची पूर्वीचीच तयारी होती, पण राज्य सरकारने आम्ही आमचं करू शकतो. दिल्लीच्या तर ह्यांनी असं पत्र पाठवलेलं आहे की आम्ही इतर राज्यांपेक्षा वेगळे आहोत, सुपर आहोत, बाकीच्या मागास राज्यांबरोबर आमची तुलना करू नका, अशा पद्धतीची भाषा केली गेली आहे. मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय स्वच्छपणे केंद्राची जबाबदारी स्वीकारली. हे लसीकरण 21 जूनपासून कसं सुरू होईल आणि 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांसाठी कसं असू शकेल हे अतिशय स्पष्टपणे सांगितलं. आणि शिवाय ज्यांची तयारी आहे त्याच्याबाबतीत सुद्धा बौद्धिक भ्रम निर्माण केला जातो आहे की 25% तुम्ही खाजगींना का दिलेलं आहे. जो माणूस असं म्हणतो आहे की माझी तयारी आहे पैसे मोजायची, मला तुमची फुकटची लस नको, पण यांचा आग्रह कशामुळे तुम्ही सगळ्यांना फुकट द्या. तरीही 75% लोकांना म्हणजे 75% लस ही म्हणजे ती फुकटच सगळ्यांना मोफतच द्यायची आहे. ज्यांची तयारी आहे अशा लोकांच्यासाठी म्हणून 25% आणि खाजगी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी लस घेऊ शकता.
खरं तर गॅसच्या बाबतीमध्ये ह्या सरकारने हे सिद्ध केलं होतं की आपणहून जर कोणी आपली सबसिडी सोडत असेल तर त्याचा फायदा घेऊन त्याचा उपयोग अजून जास्त लोकांना त्याच्यामध्ये आणण्यासाठी होऊ शकतो. अशाच पद्धतीने की जर काही लोक आपणहून तयार झाले की आम्ही लसीची किंमत मोजायला तयार आहे, तर सरकारवरचं थोडा ताण कमी होईल आणि त्याचाच उपयोग करून अजून जास्त लसीकरण आपण करू शकू. आता एक चित्र स्पष्ट झालेलं आहे. सगळ्या राज्य सरकारांनी, विशेषतः विरोधी पक्षांच्या, हे सिद्ध केलं, आपला नालायकपणा सिद्ध केलेला आहे. इतकंच नाही तर ही सगळी जी यंत्रणा आहे ज्या पद्धतीनं राबवायची आम्ही करू शकत नाही आणि हे केंद्र सरकारनेच करायला पाहिजे असं अप्रत्यक्षरित्या सांगितल्यामुळे याच्यानंतर यापुढे जेव्हा केव्हा असे निर्णय घ्यायची वेळ येईल तेव्हा ह्यांना बोलायला जागा असणार नाही. मोदी सरकारने ज्या पद्धतीने लसीकरणाचं पण एक केंद्रभूत असं एक योजना सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे आणि दुसरं म्हणजे धान्य सगळ्यांना, म्हणजे 80 कोटी जनतेपर्यंत या करोनाच्या काळामध्ये जे सुरू केलं होतं 24 मार्चपासून त्यालाच वाढ देऊन दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य देता येऊ शकेल. वास्तविक कृषी आंदोलनामध्ये एक घडली गोष्ट अशी होती की MSP प्रमाणे खरेदी करावी म्हणून धान्याची जी खरेदी होती ती रेकॉर्ड म्हणजे फार मोठ्या प्रमाणात या मेमध्ये आपलं रेकॉर्ड आहे की 100 मिलियन टनच्या पुढे आपण धान्य खरेदी झालेली होती. त्याच्यामुळे जास्तीचा साठा आपल्याकडे ऑलरेडीच होता. त्याचाच उपयोग करून घेत मोदी सरकारने हे धान्य म्हणजे रेशनवरती धान्य वाटपाचं व्याप्ती वाढवली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू शकेल. हे सगळे निर्णय पक्षीय दृष्टिकोनातून न पाहता एकूण सर्वसामान्य जनतेचा विचार करून पाहायला गेले पाहिजेत आणि तसा विचार केला पाहिजे. दुर्दैवाने विरोधी पक्षांनी याचं राजकारण केलं, गोंधळ घातला. त्यांच्यावरती जी जबाबदारी आली होती मधल्या काळात ती पण पूर्ण केली नाही. आता विरोधी पक्षांना एकच विनंती आहे, विरोधी पक्षच म्हणून नाही सगळ्या राज्य सरकारांना, की त्यांनी आता ही जी लसीकरणाची मोहीम आहे ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवावी आणि प्रत्येक एक ना एक माणसाचं लसीकरण या सगळ्या याच्यामध्ये झालं पाहिजे. तरच आपण ह्या संकटाचा खऱ्या अर्थाने सामना करू शकतो.